केंद्रप्रमुख पदासाठी टीईटी होणार अनिवार्य। राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत प्रमुख मानल्या जाणाऱ्या केंद्रप्रमुख पदासाठी आता टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत आहे। केंद्रप्रमुख पद हे व्यवस्थापकीय स्वरूपाचे असले तरी प्रत्यक्ष अध्यापनाशी ते थेट जोडले असल्याने उमेदवारांकडे अध्यापन पात्रता असणे आवश्यक आहे, असे विविध शिक्षण तज्ञांचे मत आहे। सध्याच्या नियमानुसार केंद्रप्रमुखांना आठवड्यातून किमान 10 तास प्रत्यक्ष अध्यापन करणे अनिवार्य आहे। त्यामुळे इतर शिक्षकांप्रमाणे केंद्रप्रमुखांनाही टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे ठरते, असा मुद्दा आता जोरात मांडला जात आहे। तज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणताही अधिकारी थेट अध्यापन प्रक्रियेत सहभागी असणार असल्यास त्याची अध्यापन पात्रता आणि शैक्षणिक गुणवत्ता परीक्षांद्वारे सिद्ध असणे ही शिक्षण व्यवस्थेची मूलभूत अपेक्षा आहे। तसेच सध्या कार्यरत केंद्रप्रमुखांनाही परीक्षा द्यावी लागणार। केंद्रप्रमुखांनाही या परीक्षेतून जावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अध्यापनाशी थेट संबंधित असल्याने जुन्या सेवा काळाच्या आधारे सूट देण्याऐवजी समान निकष लागू करणे न्याय ठरेल, असे शिक्षण तज्ञांचे म्हणणे आहे। शिक्षण विश्लेषकांचे मत काय आहे? केंद्रप्रमुख विद्यार्थ्यांच्या शिकण्याबाबत थेट बौद्धिक हस्तक्षेप करतात, शिक्षकांच्या कामकाजावर देखरेख आणि मार्गदर्शन करतात, अभ्यासक्रमाशी निगडीत योजना, मूल्यमापन आणि शैक्षणिक सुधारणा प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावतात। यामुळे टीईटी परीक्षा उत्तीर्ण पात्र अधिकारीच या पदावर नियुक्त होणे आवश्यक असल्याचे मत अधिक दृढ होत आहे। दरम्यान राज्य शिक्षण विभागात या संदर्भात धोरणात्मक चर्चा करीत असून पुढील शैक्षणिक वर्षापासून या नियमामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे। या संबंधीचा अंतिम निर्णय शालेय शिक्षण विभाग लवकरच जाहीर करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। शिक्षक व पालक वर्गाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांचे या निर्णयाकडे आता लक्ष लागून राहिले आहे। या विरोधात नुकतेच राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करून मोर्चे, धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर काढले होते। आता शिक्षण विभागातील शिक्षकांमधून किंवा थेट भरती करता केंद्रप्रमुख यांना टीईटी लागू होण्याची शक्यता आहे, म्हणून टीईटीच्या सक्तीला विरोध होणे आवश्यक आहे। तसेच टीईटी नाही म्हणून पदोन्नती नाकारणे चुकीचे आहे। यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।